आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जन्मदाते मायतात यांची या उपकारा नाही अंत. मानवदे दिधला मजप्रत उपजलो न जन त्या पोटिय. झालो न सळ मातेच्या उदरा, अंध पंगू काणा तो तरा. उपजलो ना मुका बाहिरा, जन्मलो पुरा सुपीण. जयाचे देव वादी चरण, ऐसा जो उत्तम ब्राह्मणवर्ण. तेत मी ईश्वर कृपे अवतीर्ण, जाहलो पूर्ण दैवाचा. जन्मोजन्मीय माता पिता, कोटीनुकोटी जन्म घेता. परी या जन्ममरणा चुकविता, त्याची दुर्मिळता अनिवार. जन्मदाता तोही पिता, दुजा मौंजी बंधन करता. तिजा अन्नप्रदान्य पाळिता, चौथा भयभीता सोडविता. जगीय हे सर्व समसमान, परी कृपाळू सद्गुरुविण. खरा जनक नाही आन, नवलविंदान परिसाव्य. जननीगर्भी वीर्यनिक्षेपिता, योनिद्वारा जन्मदाता. हातून केवळ लौकिकी पिता, सद्गुरु जनिता अलौकिक. तो न वेंचिता वीर्याचा कर्ण, निचयोनिद्वारा विण. देवनिया निजपुत्रा जन्म, अनुग्रह पूर्ण करवीत. नमो त्या जन्ममरणनिवर्तका, करुणाघना ज्ञानप्रकाशका. वेदगुह्य सच्चित प्रतिपादका, सर्वव्यापका गुरुवर्या. नमो संसारमदिनकरा, आत्मानुभव संशेखरा. भक्तचित्तच कोरचंदरा, कल्पतृव्रा गुरुवर्या. अगाध गुरुरायाचे महिमान, वर्णिता गळेवाचेचा अभिमान. बर्य असावेय मुखिया समान, खालवो निमान. गुरुचणीय पूर्वजन्मीय अनौच्छिन्न, नसता कोणी तप संपन्न. होई न तया संतदर्शन, त्रितापनिरसनकारक. परमार्थ मोक्षवा निजहित, साधाव्य ऐसा जयासी हेत. तेण्या वाव्य संतांचे अंकित, उण्या न यत्किंचित मग. तया धन्य धन्य सत्संती, काय वर्णावी तिची महती. तिये पासाव विवेकविरक्ती, परम शांती सद्भक्तां. साई केवळ चैतन्यमूर्ती, अव्यक्तची ते आले व्यक्तीय. काय त्यांची निर्विषय स्थिती, कोण निश्चितीय वानिल. भक्त भावार्थी श्रोते प्रेमळ, तया लाग्य तोची कनवाळ. प्रेम्य वदे निजचरित रसाळ, केवळ जय राऊळ. तयांचे शिर्य जयाचा पडता कर. अहंभावाचा होई चूर, सोहंभावाचा चाले गजर. आनंद निर्भर दृश्यजात, काय मज पामरा शक्ती. वानावया तयांची कीर्ती, ज्याचा तोच भक्तप्रीत्य. प्रकटवी पोथी कृपेन्य, लोटांगण त्या साईचरणा. अभिवंदन श्रोतृगणा, नमन साधू संत सज्जना. प्रेमालिंगन सकळिका, सहज लिलेन्य. वार्ता सांगती, जया गर्भी संपूर्ण नीती. जयाचे लेण्या नित्य शाती, महानुभाव ध्याती जात. सूर्य उपमिता नाही सोयी, किय तो सूर्य असतास जाई. चंद्र उपमुव तरी तो क्षयी, सदैव संपूर्ण साई हा. तया चरणीय हे माड विनीत, प्रेम्या श्रोत्यांलाग्य विनवित. परिसा जी कथा श्रद्धायुक्त, दत्तचित्त आवडिन्य. भूमी उत्तम नांगरून, बीज ठेविले आहे पुरून. परी न वर्षता तुम्ही, कृपाग्न पिकतेय निर्माण होईल. का पडता संतकथा का निय, पातकांची नुरे कहाणी. पुण्य अंकुरतीय कथा श्रवणीय, घ्या ह्या पर्वणीचा लाभ. सलोकतादी चारी मुक्ती, न लगे तेथे आम्हा. आसक्ती जडो त्या साईंची निश्चळ भक्ती. परमप्राप्ती हीच आम्हा. आम्ही मुळेच नाही बदध, काय आम्हा मुक्तीचा संबद्ध. हो संतभक्तीचा उद्बोध, तेणेच किय शुद्ध अंतर. जेथे न मितुंपण स्फूर्ती, एसी जे का सहजस्थिती. आम्हा व्हावी ते अभेद भक्ती, हेंची साईप्रती माणूअ. आता श्रोत्या हीच विनती, वाचुअ. घेता ग्रंथ हातीय, वाच्य वाचन वाचक व्यक्ती. एकात्मस्थिती देखावी, सोडूनी द्यावे हे माडपता. किय तो न करता या सच्चरिता, केवळ भक्तांची या निजहितार्था. कारण निमित्ता तो एक दैवेय लाधला शिंपा. त्यागीती त्यांचे हातींचे गेलेय. मौतीय काय कीजे अश्वत्थोत्पत्ती. व्हाव्या न स्वार्थी उदास, येथे शब्दमात्रा. शब्दविता नाह्य कोणी साईपरता, तोची श्राव्य श्रवण श्रोता. ही एकात्मता न ढळावी, ना तरी ते नाह्य वाचन, श्रवणीय सादर नाह्य. का न जेथे न वृत्ती एकता न, पारखी कवण शब्दार्था. श्रवणीय धरा निरभिमानता, श्रोतेही साईच भावावे चेतता. तरीच त्या श्रवणाची सार्थकता, अखंड अद्वैतता राखावी. तेव्हाच सकल इंद्रिय प्रवृत्ती, साईरूप होतील निश्चितीय.
जळीय जळतरंग स्थिती ऐसिया वृत्तीय समरसती तरीच ज्ञानिया परमार्थ बोध विनोदिया त्या विनोदामोदक कविता कोविदा पदप्रबद्ध ग्रंथीय या आनंद सर्वत्र असो पूर्वी या सच्चरितीय अध्याय 39 एका निजोत्तम भक्ताप्रती समर्थ जो करीती उपदेश असता ते भक्त बाबांपाशीय भगवद्गीता चतुर्थाध्यायासी आरंभापासून आवर्तनासी होते ते समयासी करीत एकीकडे चरणसेवा मुख्य हळूच पाठ म्हणावा म्हणता संपता 33वा घेतला 34वा म्हणाव्या निश्चळ मन्य लय लावूनी म्हणत होते मनींचे मनीय परी नसता कळेसे अजनीय असणार कोठूनी कायतरी म्हणून घेता 34वा आल्या साईनाथांची या जीवा आता येथे अनुग्रह करावा सन्मार्ग दावावा भक्तोत्तमा तया भक्ताचे नाम नाना तनु बाबा म्हणती तया ना काय रे पुटपुटसी मना स्पष्ट रे का ना वदसी मुख्य केव्हांपासून मुखान्य पाह्य कान्य पुटपुट चालली आहे परी आवाज परिस्फुट नो हे ऐसे य गुह्य काय किय रे मग नाना वदती स्पष्ट करीत आहे गीतेचा पाठ इतरा न व्हावी कटकट आहे ही पुटपुट तदर्थ असो ती झाली लोकांची गोष्ट परी मजसाठी बोलपा स्पष्ट तुझा तुला तरी कळे का पाठ पाहू दे नीट वदले श्री मग तद्विधी प्रणिपाते न उच्चस्वर्य हा श्लोक म्हणून न दाविला नानान्य प्रणिपात करू न ऐकता समाधान बाबांस पुढे या श्लोकाचा अर्थ पुस्तक पूर्वाचार्य कथित अर्था यथासांग नानान्य कथित बाबांनी माथा डोलविला पुन्हा नानास करीती प्रश्न उपदेक्ष्यंती ते ज्ञानम नाना पाह्य हा तृतीय चरण करे पा मनन तयाचे त्यांतील ते अक्षरापाठीय कारार्थी अवग्रहापोटीय अज्ञानपदेय अर्थपरिपाटी होते का उफराटी पाह्य पा शंकरानंद ज्ञानेश्वर आनंदगिरी आणि श्रीधर मधुसूदनादी भाष्यकार करीती ज्ञानपर जो अर्थ तो मान्य आहे सकळी का तैसाच आहे मजही ठावू का परी अवग्रह होणारी या कौतुका जाणून या व्यर्थ का मुकाव्य ऐसे म्हणून साईकृपाग्न भक्तचकोरचात काकार्ण वर्षलेजे बोधामृतक न झाले निरूपण पूर्वीच परी या साईलीलेचे वाचक सर्वांसी या अर्थाचे कौतुक वाटले नाही कान्य शासक राहिले आश्चर्यकारक हेय असो त्यांचे समाधान जेणे होईल सप्रमाण असा आणिकल्प प्रयत्न करीतो अज्ञान समर्थना बाबांस कोठील संस्कृत ज्ञान ऐसी ही शंका घेईल कोण संता न अनधित कान्हेही जाण शंकेचे कारण आणिकची अहो एकेन ज्ञाते न सर्वं ही विज्ञात भावती प्रमाण कोणानं मान्य हेय श्रुतीवच न ते अपरोक्षज्ञान सायस जैसा करतल स्थित आमल्क तैसे आमूळ वेश ज्या देख तया संता कायना ठाऊक सविताही प्रकाशक ज्यांचेनी जया त्या हे एक ज्ञान तयास कोठ्य उरले अज्ञान तया विद्याजात अवगत जाण महत्त्व कोण संस्कृता असो या लीलेचे कान्हीय वाचक म्हणती नाना अप्रामाणिक त्यांचा हा स्वकपोलकल्पित अप्रयोजक अज्ञानव्यंजक अवग्रह त्यांनीच रचिले हे थोताड अवग्रहान्वित अज्ञानकाड उगीच उठविला हा वादवित निजज्ञान अखंड मिरवाव्या नसताची अवग्रह केला प्रस्थापित ज्ञानाचे जागी अज्ञान काढीत ऐसा कान्य तरी विपरीत लावित ते अर्थ गीतेचा परी पाहता वस्तुस्थिती विचार करिता सूक्ष्मचेत्य साईलीला 39 कान्य न विसंगती कथ्यत असोत कोणाच्या कान्य ही कल्पना प्रामाणिक वा अप्रामाणिक नाना परी तयांनी केलेली या कथना वृथा वल्गना न म्हणाव्य सोडून या नानांचा द्वेष वाचकीय न होता विकारुष दूर सारिता दृष्टीचे दोष दिसेल अशेष निर्दोष साईलीला उत्तमोत्तम अध्याय 39 वाचिल्याविण या अध्येय निर्गम होणार नाही सुगमपण्य भगवद्गीता श्रीकृष्णमुखीय चतुर्थाध्याय ज्ञानमुखीय 34 श्लोकीय अज्ञानोन्मुखी प्रवचन तद्विधी प्रणिपाते न परप्रश्नेन सेव्या उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः हा तो गीतेचा मूळ श्लोक यांतील तृतीय चरणीय देख ज्ञानपदाध्य अवग्रह एक
अज्ञान निदर्शक निघतसे नाणिता मना अवग्रह ज्ञान हेय पद हे निसंदेह तद्विरुद्ध न कोणाही दुराग्रह तो अर्थसंग्राह्य सर्वत्र ज्ञानादेव तू कैवल्य हेय श्रुतिवचन सर्वत्र मान्य तरी ज्ञानची तत्वज्ञ उपदेश्य बंधन हेय अनावश्यक मी आत्मा साक्षी निर्मळ शुद्ध बुद्ध मुक्त केवळ प्रत्यगभूत चैतन्य सोज्वळ अद्वयानंद आढळत्वय परंतु मी नवे अज्ञान अज्ञानाचे कार्यही मी न अयमात्मा ब्रह्म मी जाण प्रज्ञानमानंद निधान मी अहं ब्रह्मास्मी नित्य स्फूर्ण शुद्ध विद्या ते हेच जाण मी पापी अभागी दैवही न या वृत्तीची खाण अविद्या या मायेच्या पुरातन शक्ती एकीचे पायी बंधस्थिती दुजीपासाव बंधनिर्मुक्ती या जीवाप्रती अनादी नामरूपाचा सकळ भ्रम हा तोंड अवघा मायासंभ्रम अनिर्वचनीय मायापर्म मोठी दुर्गम तरावया कल्पनेचे जे जे स्फूर्ण तेच मायेचे निवासस्थान बद्धमुक्त स्थितीचे जन कल्पनेमधून निश्चित ज्ञानादेव तू कैवल्य अबाधित हे श्रुतिप्रमेय परी न होता पापकर्मक्ष ज्ञानाचा उदय अशक्य जया बाणलेय शुद्धज्ञान संकल्पय तयास त्यागिल्या जाण तया नाही मायेचे बांधन विकारास्थान ते नव्हे शुकासारिखा परमज्ञानी विकल्पय झाली तया ही हानी अज्ञान प्रगटे विकल्पापासूनी ते गुरुवांचुनी निरसेना प्रवेशता विकल्प ज्ञानीय ओ ज्ञानीयाही अभिमानी विटे कांजीच्या थेंबेय दुधाणी होतसे घाणी दुग्धाची म्हणोनी अज्ञान समजावे आधिय तन्निरास्य मनः शुद्धधी होतांच प्रकटेल ज्ञान निरवधी अभेद समाधी लाधेल जया द्रव्यवैभवध्यान विषयसेवनीय अतृप्त मन स्त्रीपुत्रांचे अखंड चिंतन तयाचे अज्ञान अज्ञांची ऐसा धनसुतदारामोहित ज्ञानी असता नेणे निजहित म्हणोनी जोनवर भक्तिविरहित अज्ञानावृत ज्ञान त्याचे जीवजात अज्ञानयुक्त अज्ञानांतुनी होऊनी मुक्त ज्ञानी आणि ज्ञानातीत होणे ते निश्चित ब्रह्मरूप अज्ञान जाता प्रगटे ज्ञान क्षमाशाली तो सगळ्यान गेला न जोनवर देहाभिमान तोनवर तो आधीन प्रकृतीचे रामकृष्णादी जे अवतार सनत्सनकादी शिष्टप्रवर तयांच्या आज्ञेची प्रकृती केंद्र जियेने तदितर भुलविले हृदयस्थ असता सर्वांभूतीय कोणी नेणे स्वरूपस्थिती एसी या मायेची अतर्क्य स्थिती आवरणशक्ती अगाध तरी मी करता मीचे भोगता सोडिल्याविन ही खोटी अहंता तया हृदयस्था शरण न रिघता निजनिर्मुक्तता लाभेना नित्यानित्य वस्तू विवेचन श्रवणमनन निधी ध्यास न करावा शमदमादी षटकसंपन्न तेणेच निवर्तन अज्ञाना जगमजवनी सारेय भिन्न मी तोंड परमित परिच्छिन्न देह तोची मी हेय भान हेय तोंड अज्ञान निर्भेळ ज्ञानप्रतिपादक वेदांतशास्त्र तेथ अनुबंध स्तुष्ट्य प्रकार परमकारुणिक भाष्यकार वर्णिती विस्तारपूर्वक अधिकारी विषय संबंध 3 अनुबंध 4 म्हणजे प्रयोजन प्रयोजनाचे होता विवेचन अज्ञान निवर्तन तय कळत्य जीवब्रह्माची जी ऐक्यता तोच मुख्य विषय या वेदाता त्या ऐक्यप्रमेयांतर्गत जी अज्ञानता तन्निवर्तता तेय प्रयोजन त्या मूलाज्ञानाची निवृत्ती तीच किय स्वरूपानंद प्राप्ती म्हणूनी करुनी युक्तिप्रयुक्ती अज्ञानोच्छित्ती आवश्यक जो न वेदाचे निरसन तो न कोणीही सगळ्यान देहाभिमानियांचे ज्ञान पूर्ण अज्ञान त्या नाव स्वयमिरवी सज्ञान करी अविहित कर्माचरण जळो त्याचे जागेपण तो कुंभकर्ण निद्रिस्त वेदबाह्य ज्याचे वार्त न करी वर्णाश्रम परिपाल न त्याच्या चित्तशुद्धीचे साधन न अविद्यानिरसन हे एक सत्वादी त्रिगुणत्रिप्रकारेय शब्दादी विषय नाना विकारेय उपस्था आणि जीवाद्वारेय ब्रह्मादी सारे ठकियेले जगज्जंगम प्राणीजात अनादि अविद्यामाया परिवृत्त रागद्वेषादी विकार्य मोहित अज्ञानावृत हे सर्व अविदे माझी जीव बदद्ध त्याचे प्रकटावयारूप शुदध अविद्या काम कर्मबद्ध तुटला संबंध पाहिजे
दुग्ध्या तुडुंब गळती सड, तेथेच घट चिकटले गोचिड, परी तया अशुद्ध आवड, दुग्धाची चेट काय तया, पहादर दुराणी. भ्रम्र, कमळ सुंदर दोघांचे घर, परी पराग्य भ्रमरा विहार, दरदुरा आहार चिखलाचा. सन्मुख दिसे ज्ञानाचा गडदा, अज्ञानाकडे मूर्खाचा उधा, अज्ञानची वाटे ज्ञान मुधा, ज्ञानाचा पाढा काय तया, होता अविद्येचे निर्मूल न, स्वय प्राप्ते ब्रह्मज्ञान न, म्हणून अविद्येचे प्रतिपादन. आवश्यक जाण आरंभ्य, एका ब्रह्मज्ञानासमान, नाह्य पवित्र त्रिज्ञ आन, त्याच्याच उपदेशा अत्यंत मान, त्याविन जीवन निष्फळ. बुद्ध्यादिकांचा चेष्टाविषय, ब्रह्म हे असते ऐसे कार्य, तरी एखाद्या तरी इंद्रिय, ते हेय होयसे दाखविते, ब्रह्मतत्व बुद्धिग्राही. बुद्धिग्राह्यमतींद्रिय पाही, ऐसे स्मृती गरजताही, श्रुतीस ते नाह्य संमत. बुद्ध्यादिकांचा झाल्या अभाव, ग्रहणकारणची झाले अभाव, मग ब्रह्माचा अस्तित्व भाव, उरला न ठाव मानावया. करणगोचर जय जय काही, ते आहे इतर नाही, एय तोंड सर्वत्र प्रसिद्ध पाही, ब्रह्म कदाही असता नये. ऐसा होईल याचा अर्थ, परी तेणे होईल अनर्थ, सूक्ष्मतात्म्य परंपराथ, बुद्धीही सतनिरंतर, होईना का तिच्याही प्रलय, तेथेही ती वासे सत्प्रत्यय, आत्मा विश्वाचे मूळ निसंशय, अस्तित्वनिष्ठवलय सर्व. खडा मारिता घटावरती, आकारविलय खापरे उरती, घटकारा जरी निवृत्ती, खापे अनुवृत्तीदर्शक. जरी घटकार्याचा ध्वंस, घटास्तित्वा नाह्य नाश, खापय कारण अनुवृत्तीस, कार्यास्तित्वांश तेणेंपरी. शून्यत्वीय ज्याचे पर्यवसान, ऐसे न केव्हाही कार्यप्रविलाप न, अस्तित्वनिष्ठ लय हेय प्रमाण. सत प्रत्ययलीन, सद्बुद्धी, सर्व, तीर्थे, व्रते पावन, पावनहुनी पावन, ज्ञान, तया ब्रह्मज्ञानावांचून, भजन पूजन निरर्थक. अविद्येने चित्त मलिन, त्या चित्ताचे अमलक्षाल न, नाह्य ईशभक्ती वांचून, भक्तिविन ज्ञान उपजेना. म्हणून आधी अज्ञान जाण, तयाचा बोध तयाचे निरूपण, होता होईल तद्बंध निरसन, भक्तीच प्रमाण तयातेय. पायाळाचे डोळा अंज न, पडता देखे. भूमिगत, धन, तेव्य भक्तीचे होता अवलंबन, अज्ञाननिरसन ज्ञानोदय. ज्ञान तेच स्वरूपप्राप्ती, तया मूळ अज्ञान निवृत्ती, घडल्या वांचुनी ईशभक्ती, मायेची शक्ती अनिवार. ज्ञानाज्ञानाची भेसळ, अज्ञान वेंचुनी काढाव्या निखळ, खडे टाकून घ्यावे तांदूळ, आधणीय निवळ वैरावया. भूतीय भगवंत ठाय्य. ठाय्य, ज्ञानयज्ञादी, उपासना ही, विश्वतोमुख कृष्णाजो. पाही, अज्ञान दाही ज्ञानास्तव. आता, ज्ञानयज्ञाचे स्वरूप, अहं ब्रह्मास्मी, जेथील युप, पंचमहाभूते यज्ञमंडप, जीवेश्वरभेद पशु तेथे पंच इंद्रिय पंच प्राण, याच यज्ञाचे उपचार भरण, मनबुद्धीची या कुंडांमधून प्रदीप्तीकरण, ज्ञानाग्नीचे. यज्ञकर्ता जीव यजमान, करी अज्ञानघृतावदान, आत्मानंदरस्य निमग्न, अवभृत्स्नान जीवा घडे. तात्पर्य अज्ञानघृतावांचून, कदा न प्राप्ते ज्ञानहुताशन, जीवेश्वरभेदात्या जाळून, अभेदज्ञान प्रकट करी. स्वच्छ आदर्श मलाच्छादित, वनिप्रकाश धुमावृत, तैस्य कामक्रोधाभिभूत, अज्ञान्या तिरोहेत ते अज्ञान. चंद्रबिंबा राहुग्रासी, अथवा शेवाल जैसे जलासी तैसे स्वयंप्रकाश ज्ञानासी, आच्छादी कैसी ही माया. मोठमोठ्या ज्ञात्यांची मती, भ्रष्ट होऊनी जाती अधोगती, उपाय माहिती परी न तकती, आचरण करीती यथेच्छ. डोळस असता अंध होती, सन सोडूनी नेहसंध वाटती, तेही बळे कुसंग्य नादती, आचरण करीती यथेच्छ. वानप्रस्थ ग्राहस्थाश्रम घेती, करू नये ते अचूक करीती, जिया वस्तूची चिळस घेती, तीच स्वीकारिती प्रिय म्हणूनी. प्रयत्ने अजे पाप्य चुकविती, तेही अदृष्ट्या पापात पडती, काय म्हणावे ऐसी स्थिती, ही काय ज्ञाती ज्ञानाची. जरी मोठा ज्ञानी झाला, नेच्छी पापाचे सावलीला, तरी तो कार्याकार्यज्ञतेला, भुले दीपाला पतंगसा. पाप करण्या हे अज्ञान न, याची तया पूर्ण जाणं, परी हा काम प्रवृत्ती कारणं, करीना गुमान तयाची. हे अवघ्या क्रिया जात, केवळ एका कामाचे चेष्टित, काम सर्वानर्था हेत, तोच किय परिणत क्रोधरूपय. कामगतीस जय अवरोध, तयच तो काम होई क्रोध, पदोपदीय हा मोक्षास विरुद्ध, ज्ञानप्रतिबंधक ही वृत्ती. काम, क्रोध यांचा त्रास, जडलाच आहे या जीवास, ब्रह्मस्वरूपा जवळपास, ज्ञानाचे पंक्तीस वास यांचा
पाण्यावांचुनी बुडवितात अग्निवांचुनी जाळीतात शस्त्रावांचुनी मारतात दोरावीण करीतात बंधन तयांपुढ्या ज्ञानीही न टिकत ज्ञानिया करीती पैजेन्य चीत महाप्रलया करण्याचे सामर्थ्य नकळता ग्रासित प्राणिया चंदनाचे वृक्षामुळीय जैस्य काळसर्पाचीय वेटोळीय तैस्य कामक्रोधांची खोळी वरुनी वेटोळी ज्ञानगर्भा इंद्रिय बुद्धी आणि मन ही त्या कामाचे आयत्न तयांच्या योगे जीवाचे ज्ञान झंकुनी मोहन घाली तया जरी तुम्हा पाहिजे चांदन तरी सर्पाचे करा कान्न कामक्रोधाचे सारुनी आवरण साधाव्या निधान ज्ञानाचे न करिता सर्पाचे कान्न लाभेल काय कवणा चांदन कृष्णसुप संहारिल्या विण पुरलेल्या धन लाभेल का तैस्य परतत्व आत्मज्ञान ते अपदर्य पडाव्या कारण प्रकृती जवनिका निस्सारण हे एकची साधन तदर्थ म्हणून आधी इंद्रिय नियम न तेण्य काम क्रोधा निर्दळण जीव काम क्रोधानाधी न अज्ञान आवरण ज्ञानास देहाहुनी इंद्रिय सूक्ष्म मन तयानुहुनी सूक्ष्म परम बुद्धी मनाहुनही सूक्ष्मत्मक बुद्धिहुनी सूक्ष्म परमात्मा सर्व संसार धर्मवर्जित ऐसे हेय परात्पर परम सत तो हा परमात्मा परमहित तेच अमृत निजरूप शुद्ध बुद्ध नित्यमुक्त तेच तत्व अभेद स्थित तेच परमानंदभूत प्रत्यगभूत चैतन्यात्य जया नाम पंचीकर्ण तेच किय मायारूपदर्शन अध्यारोपापवादैक साधन व्हाव्या प्रबोधन तयाचे अपंचीकृत पंचमहाभूतेय पंचतन्मात्रा वदती जातेय तत्कार्य प्राणेंद्रिय मनोबुद्धीतेय सूक्ष्म शरीरता येते आत्मयाची पहा पंचीकृत पंचभूतेय तेथुनी विराट उदया येतेय तया आत्म्याचे स्थूल देहातेय विराट ज्ञाते वदतात स्थूल सूक्ष्म शरीरा कारण केवळ स्वस्वरूपाज्ञान तेच साभास अव्याकृत जाण शरीर कारण आत्म्याचे हेय कारण शरीर ख्यात जेय चैतन्य प्रतिबिंबयुत केवलाज्ञाना कारणभूत अव्यकृत अव्यक्त ज्या नाम आत्म्याचे अज्ञान तेय या कारण ना निरवयव ना सावयव ना उभय जाण केवळ ब्रह्मत्मैकत्वज्ञान तेणेच किय निरसन या देहा स्वस्वरूपीय अवस्था न तयासीच मोक्ष अविधान याविन मोक्ष नाही आन स्वरूपावस्थान तो मोक्ष केवळ ब्रह्मात्मैकत्व ज्ञान जाहल्या होईल अज्ञान निरस न म्हणून अज्ञान समजाव्या जाण तयाचे निरूपण आवश्यक अविद्येने शबल ज्याले तेण्य ब्रह्मा शबलत्व आले तया सत हेय नाम ठेविले ऐसेय तेय पावलेय वाच्यत्व जरी अतींद्रिय मूळचेय वहिले बुद्धिग्राह्य वाचेनेय केले तेव्हाच त्या मनीय प्रविष्ट ले आकार आले ओंकारे याकार ब्रह्माचे ध्यान सवे करिता ईश्वर स्मरण ओई जयाचे देहावसा न पावे जनन सार्थक असो या वाच्य ब्रह्मापासाव अव्यक्ताचा प्रादुर्भाव अव्यक्तापासूनी महत्तत्व उपजे अहंभाव त्यापोट्य पंचतन्मात्रा अहंकार्य पंचमहाभूते त्यामाझार्य पंचमहाभूतांची या उद्रिय जग निर्धार्य जन्मल्य अविद्यामया रूपदर्शन तेच या जगाचे रूपलक्षण या अविद्येचे कराया निरस न अज्ञानविवेचन आवश्यक अत्यंत विशुद्ध आणि निर्मळ जेय चिन्मात्र स्वरूप केवळ त्याहुनी वेगळे जे अतेय शाबल दोघांची भेसळ करिता न ये लक्ष्य ब्रह्मजाणा निराळेय वाचाहून ते अत्यंत निराळेय म्हणून ही अज्ञानाची पाडळेय उपदेशबळय साराव्य निद्रे माझिय पडता स्वप्न डोळे नसता डोळस मन स्वये देखे अखिल त्रिभुवन अविद्याकारण या सर्वा पाहव जाता वस्तू एक परी आभासेती आणिक रज्जू भासे सर्प देख रजत शुक्तिके गर्भात पहा सूर्याचे किरण केवळ जन्मणे तया मृगजळ परिहा केवळ मायेचा खेळ ज्ञानीही हतबळीच पुढ्य पेटलेल्या कोलीत हात्य जेव्हा कोणी गरगर फिरविती अग्निकंकण दृष्टोत्पत्त्य येते ही ख्याती मायेची पाहव जाता अग्नि खरा अलातचक्रा नाह्य थारा तैसाचा मायामोह पसारा नसतिया संसारा उत्पादी ऐसिया निधर्य गेलिया भ्रम संसार तेवांच पावे उपरम मी देह माझे कलत्रधाम
व्यर्थ परिश्रम हा सारा. पुत्रपश्वादी तृष्णापाश इन्ह्य वेष्टिले जाऊनी अशेष म्हणविती ज्ञानी पंडितेश सुख न लवलेश गांठीस शास्त्रकुशल प्रज्ञावान दुजा नाही आपणासमान अंतर्य मोठा हा अभिमान असमाधानकारक हेच माया वा अज्ञान अथवा अविद्या. प्रकृतिप्रधान आरंभी ज्ञानी यांचेच निरसन करिता मग ज्ञान उपतिष्ठे. ज्ञान हे तोंड स्वयंप्रकाश करण्या न लगे याचा उपदेश अज्ञानाचा होता. निरास ज्ञानोल्लास प्रकटेल तेच पुंज एकाद्य रत न जाता केरा मातीन दाटून गेलिय वर्षांची वर्षे लोटून बुजाले अस्मरण तयाचे कर्मधर्मसयोगप्राप्ती कदाकाळ्य लागता हात्य वाटे हरपली समूळ दीप्ती दगड माती संगतीय पुढे ते स्वच्छ घास था वरील काटमाती जाता पावे ते पूर्वील तेज पुंजता तैसीच अवस्था ज्ञानाची. माती काटते अज्ञान याच अज्ञाने आवृत ज्ञान करिता काट. मातीचे नीरस न उजळेल रत्न सहजेंच पापकर्म विनाशक नित्यानित्य वस्तू विवेक तोची सत्वशुद्धी प्रदायक तोची उत्पादक ज्ञानाचा. या जगमायेचा बाजार खऱ्या नकली वस्तू अपार खऱ्या म्हणूनी नकली घेणार ऐसे गिऱ्हाईक फार तेथे तरी निवडावी कैसी नकली भल्याभल्यांची बुद्धी थाकली जी लक्षणीय आणावी बोली ती तनु समजलीय पाहिजेत म्हणूनी सवे लागे पारखी नकली का दिसे खऱ्यासारखी हे तो दावील देखादेखीय जाईल शेख्य अज्ञान अज्ञान जाता राहील ज्ञान होईल सहजची मायानियस न उरेल तिची सद्वस्तू जाण न लगे प्रमाण प्रत्यक्ष सोज्वल जरी बुद्धीचे डोळे कल्पना ती मिरे असती झांकोळले या तेमेर उपदेशय पळे उरे जया सगळ्या ते अज्ञान वस्तुतः जरी मार्गी माळ दृष्टी देखता सांजवेळ माळ असता भासला व्याळ अज्ञान पडळ कारण त्या खिशामाजील गुप्त दीप उजळीता झाला अज्ञानलोप प्रकट झाल्या खरे स्वरूप व्यालत्व आपाप मावळ्य. म्हणूनी अज्ञानाचा अपाय घालवाव्या उपदेश उपाय तदर्थ ज्ञानी जिजवो निकाय अज्ञान ते काय उपदेशिती असता प्रपंचीय वर्तमान प्रसंगीय प्रारब्ध जे आपन्न ते भूतकार्य अज्ञानजन्य आद्य हे अज्ञान आवश्यक सत्य ज्ञानमनंत ब्रह्म अविद्या माया सकळ भ्रम या जय होईल उपरमक तयच संभ्रम ज्ञानाचा ज्याचा गेला न देहाभिमान तयासी कोण म्हणे सज्ञान अभिमानाचे अधिष्ठान त्यानांवज्ञान मूर्तिमंत जयास म्हणती मायेचा पूर जया माझिय हे जगतचूर तो हा देखत भूलसंसार अज्ञान मूलाधार तयास अज्ञानापासाव याचा उद्भव अज्ञानजनित याचे वैभव एकत्वीय जो अनेकत्व भाव तयाचा ठाव अज्ञान किंचित प्रकाश किंचित अंधार ऐसिया समयी मार्गीचा दोरची असता भासे विखार भय अपार वाटसे सर्पाभास केवळ अज्ञान त्या अज्ञाने झांकिले अज्ञान न होता हे अज्ञान निरस न होईना मन निर्भय कोणास भासे सुमनमाळा कोणास दिसे दंड डोळा एवच हा भासची सगळा भ्रांतीच्या अवकळा अनिवार केवळ आगमवचनानुसारी जो आस्तिक्य श्रद्धानुकारी तोच ब्रह्मज्ञानाधिकारी नास्तिक जन्मजन्मांतरीय नेणेच विश्व्य विपरीतदर्शिया भ्रम त्यांचा न फिटे जन्ममरणक्रम ब्रह्मतत्वतया जेय दुर्गम ते अत्यंत सुगम अधिकारिया येथे न कामी येई प्रवचन अथवा अनेक वेदस्वीकरण अथवा न मेधा ग्रंथार्थधारण ग्रंथावलोकन बहुश्रुतता शब्द होईल शब्दज्ञान तेणे का होईल वस्तुविज्ञान बुद्धी अतिविवेकसंपन्न वस्तू न तदधीन केव्हाही श्रुतींनी मोठी बांधिली हव परी न लादता वस्तूचा ठाव परतल्या ऐस्या वस्तूचे वैभव खुंटली धानू जाणीवेची षड्दर्शनीय टेकी साली अद्यापि वादच करीत राहिली आत्मवस्तू ठाईंच ठेली शब्दानं आकळली केव्हाही झाले मोठे शब्दपंडित वस्तू सूर्यापुढे खद्योत एकदा झाली या वस्तू प्राप्त मावळे समस्त शब्दजाल जग्य पहा अंधारे रात्य दीपप्रकाश्य क्रिया चालती परी सूर्योदय होता प्रभात्य उपेक्षिती दीपात्य तरी जया नवे वाचेचा विषय होईल कैसे तरी उपदेश्य म्हणूनी अज्ञाननिरसन ध्येय असावे आखे वक्त्यात्य एक अस्तित्वबुद्ध्य उपासन तेणेच आत्मा होऊनी प्रसन्न
करी निज तत्वभाव. प्रकाश न होई उपलभ्यमान उपासका. आत्म्याचे ठाय्य परमात्मध्यान. दोन्ही माझी अभेदानुसंधान. येणेंपरी करिता उपासन. आत्माची प्रसन्न उपासका. त्या नाही अन्य साधन. तेणेंची व्हाव्या लागे प्रसन्न. साधक पाहुनी आत्मप्रौढ. आत्मा त्या आपणची करी कृपा. ओता ग्रंथाची विषय समाप्ती. वक्ते श्रोतया सदैव प्रार्थिती. श्रवणश्रमार्थ क्षमा मागती. ही शिष्टरीती सर्वत्र. तैसे नवे या सच्चरिती. कर्तृत्व याचे न माझे मागती. स्वया साईच निजकथा लिहवती. लेखणी मज हाती देऊन. म्हणून नवे मी ग्रंथ करता. येथे न श्रांत कोणी मजकरीता. क्षमा कीजे श्रोती म्हणता. आदळे माथा कर्तृत्व. मज नाही येथे अभूषण. किंवा नातळे अनघादूषण. जेथे साईच करता आपण. तयाचेनी संपूर्ण हा विषय. घेऊनी साईंचे अनुज्ञापन. केले त्यांनी जैसे कथन. तैसे तैसे म्य केले लेखन. अज्ञानविवेचन श्रवणार्थ. प्रकट कराया निजवैभव. आपुला प्रताप आपुला गौरव. प्रवेशोनी मजमाजिया स्वयमेव. विषयार्थ गुरुदेव प्रकाशी. देईल जो या ग्रंथादूषण. अथवा त्याचे मानी जो भूषण. ते दोघे मज वंद्य पूर्ण. निजनारायण स्वरूप. भक्ताची या परमहिता. स्वय निर्मोनी निजचरिता. हेमाडाची या धरोनी हाता. कथा लिहविता श्री साई. जयाचा शरीर परिग्रह. केवळ करावया लोकानुग्रह. खंडावया कुतार्क दुराग्रह. लोकसंग्रह रक्षावया. म्हणून हेमाड तया चरणीय. अनन्यभाव्या येई लोटांगणीय. पुढील रसाळ कथांच्या श्रवणीय. व्हाव्य श्रोतृग्णीय सावचित्त. स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते. भक्त हेमाडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते. अज्ञाननिरसन नाम 85 संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभ भावतु.